तर लोकशाही मराठीच्या एक्झिट पोलवर महाराष्ट्राचं शिक्कामोर्तब पाहायला मिळालं आहे। लोकशाही मराठीने जे एक्झिट पोल दिलेले होते त्यानुसार लोकसभेचा निकाल आल्याचं दिसतंय। राज्यामध्ये मवियाच्या बाजूने कल ठरले खरे दिसतंय, कारण मवियाच्या बाजूने निकाल लागेल असे कल लोकशाही मराठीचे एक्झिट पोलचे होते आणि ते तंतोतंत खरे ठरताना दिसून येत आहेत। तर राज्यामध्ये मविया मुसंडी मारणार असा अंदाज लोकशाही मराठीने वर्तवलेला होता। लोकांशी बातचीत केल्यानंतर आणि त्यांचा कौल नेमका कोणाला आहे हे जाणून घेतल्यानंतर लोकशाही मराठीने हे कल दिलेले होते आणि ते तंतोतंत खरे ठरताना दिसतात। नामदेव किरसान हे जिंकणार गडचिरोलीमधून असं लोकशाही मराठीने सांगितलेलं होतं। हे उमेदवार जिंकणार असं लोकशाही मराठीने सांगितलेलं होतं। हे 1 तारखेचे एक्झिट पोल आहेत, निकाल येण्याच्या 3 दिवस आधीचे, आणि त्यावेळेला लोकशाही मराठीने जे अंदाज वर्तवलेले होते ते खरं ठरताना दिसतात। मुरलीधर मोहोळ जिंकणार असंही लोकशाही मराठीने सांगितलेलं होतं आणि त्यानुसार कालच्या निकालामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा विजय झालाय। तर अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी एसपीचे जिंकणार शिरूरमधून असंही लोकशाही मराठीने सांगितलं होतं आणि त्याचबरोबर माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील जिंकणार हेही लोकशाही मराठीने दिलेले एक्झिट पोल आहेत आणि ते तंतोतंत खरे ठरताना दिसतात। छत्रपती शाहू महाराज कोल्हापुरातून जिंकणार हे लोकशाही मराठीने 1 तारखेला सांगितलं होतं। तर विशाल पाटील जिंकणार सांगलीमध्ये हेही लोकशाही मराठीचे एक्झिट पोल होते आणि 1 तारखेला लोकशाही मराठीने आपले एक्झिट पोल जाहीर केले होते। भाऊसाहेब वागचौरे हे जिंकणार असंही लोकशाही मराठीने सांगितलेलं होतं। तर नरेश मस्के जिंकणार ठाण्यामध्ये हेही लोकशाही मराठीचे एक्झिट पोल सांगत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।